दारी फुलला पळस, दारी फुलला पळस, आली चाहूल होळीची. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, या रंगाच्या सणाच्या होळीच्या तुम्हा सर्वांना मंजिरीच्या खूप 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 शुभेच्छा. होळी रंगांचा सण आहे, मी आत्ता म्हटलं त्याप्रमाणे, पण त्याच्याबरोबर आणखीनही त्याचं बरंचसं महत्त्व आहे. भक्त प्रल्हाद आणि होलिका देवीची तर तुम्हाला कथा माहीतच आहे सगळ्यांना. त्या कथेवरनं एक नक्कीच आपल्या लक्षात येतं की होळीचा सण हा वाईटावर चांगलेपणाने मिळवलेला विजय असतो. या सणाला काय करतात तर आपल्या मनातले सगळे वाईट विचार किंवा कोणाविषयी असलेला द्वेष, कोणाविषयी असलेला राग, जे काही असेल ते सगळं त्या होळीमध्ये जाळून टाकायचं आणि नव्याने सुरुवात करायची, असं हे खरं महत्त्व आहे होळीचं. आपण ही होळी पौर्णिमेला, फाल्गुनच्या पौर्णिमेला, शेवटचा महिना फाल्गुन, त्या पौर्णिमेला आपण ही साजरी करतो. पण मैत्रिणींना तुम्हाला एक सांगते की जेवढं होळीचं महत्त्व आहे ना, तेवढंच धुलीवंदनाचं सुद्धा आहे. धुळवड म्हणतात त्याला, हो की नाही. आत्ता त्याला भ्रष्ट स्वरूप दिलं गेलेलं आहे. हा भाग वेगळा. भ्रष्ट म्हणजे काय तर मी पाहिलेलं आहे की डोक्यावर कोणाच्या तरी बिचाऱ्या गरीब माणसाच्या डोक्यावर असं मातीचं मडकं देतात, त्याच्यात चिखल शेण माती भरतात आणि त्याच्या मागे एक जण काठी घेतो आणि त्याची मिरवणूक काढतात आणि कधी पण ते फोडतात. म्हणजे तो माणूस संपूर्ण चिखलानी शेणाने भरून जातो. ही अशी धुळवड मी पाहिलेली आहे. त्यानंतर माझ्या लहानपणी कशी धुळवड व्हायची बघा की होळी ज्या दिवशी पेटवतात त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी पाण्याचे हंडे त्याच्यावर पाणी तापायला ठेवतात, त्या निखाऱ्यांवर ठेवायचे आणि मग त्या पाण्याने, त्या गरम पाण्याने घरातल्या लहान मुलांना आंघोळ घालायची. का तर सगळं जे काही रोगराई असेल, काही त्वचेचे काही विकार असतील तर ते सगळे यांनी नष्ट व्हावेत, असा त्याच्या मागे हेतू होतं. पण तुम्हाला एक माहीत नसलेली गोष्ट सांगते की धुलीवंदन हे जे आहे ना, ही खरोखरच धुळीला वंदन करण्यासाठी केली जाते. म्हणजे कसं की त्या दिवशी धुळीची प्रार्थना करतात. हे धुली माते, ब्रह्मा विष्णू आणि महेश हे सुद्धा तुझी प्रार्थना करतात, भक्ती करतात. मग आम्ही तर साधी माणसं आहोत, तू आमची ही प्रार्थना रुजू करून घे, आम्हाला व्यवस्थित ठेव, आम्हाला ऐश्वर्य प्राप्त करून दे, अशी सगळी ही प्रार्थना असते. पण हा पण फार वाईट असतो बघा. हे धुलीवंदन ज्या वेळेला मी वाचलं, हे असं सगळं असतं, त्यावेळेला नुकत्याच काही घटना घडून गेलेल्या होत्या, त्यांच्याविषयी मी नंतर बोलीन तुमच्याशी. पण त्यामुळे माझ्या मनामध्ये असा विचार आला मैत्रिणींनो की आपली भारतीय संस्कृती धुळीची पूजा करते, धुळीला वंदन करते, की ज्या धुळीमध्ये आपण जन्मलो त्या धुळीचे ऋण मानते. आणि आपलेच भारतीय संस्कृतीमधले आपण माणुसकीचा अजिबात विचार न करता धुळीमध्ये जन्मलेल्या आणि धुळीतच ज्यांना गाडून टाकलंय अशा मुक्या कळ्यांचे, न उमललेल्या कळ्यांचे निश्वास आपल्याला ऐकायला येत नाहीत. का बरं असं? तो नाही का धुलीवंदन साजरा केल्यासारखा होणार सण? जर आपण त्या कळ्यांचे निश्वास ऐकून घेतले किंवा त्यांच्याविषयी काही विचार केला, त्यांच्याविषयी जर काही प्रबोधन केलं तर नाही होणार का? नक्कीच होणार. माझ्या डोक्यातनं खूप दिवस हा विचार घोळतोय. त्याच्यामुळे मला असं वाटतं की धुलीवंदन साजरा करण्याचा हा सुद्धा एक मार्ग आहे की अशा प्रकाराने ज्या कळ्या खुडल्या जातात अवेळी, अकाळी, त्यांच्यासाठी प्रबोधन करणं, त्यांच्यासाठी काहीतरी क्रांती करणं, त्यांच्यासाठी आवाज उठवणं, हे सगळं खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला पण असं वाटतं की नाही वाटत? मग त्यासाठी काय करायला हवं, या प्रश्नाचं उत्तर मी तुमच्यावर सोडते. तुम्ही याचा विचार करून ठेवा, मीही करणार आहे. कारण आपण याच विषयावर बोलण्यासाठी
माझ्या मनात घोळत असलेल्या, बरेच दिवस घोळत असलेल्या भ्रूणहत्या या विषयावर बोलण्यासाठी आपण लवकरच भेटणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.